पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. कर्जमाफीच्या GRची काँग्रेसकडून होळी. सरसकट कर्जमाफीची मागणी. शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्या. प्रकाश अवचार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतलीय. शासनाने जारी केलेल्या कर्जमाफीच्या GRमधील अटी शर्ती रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आलीय. विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र शासनाने जारी केलेल्या कर्जमाफीच्या GRमध्ये विविध अटी आणि निकष लावण्यात आल्याने अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रकाश अवचार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शासनाच्या GRची प्रतिकात्मक होळी करून निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना प्रकाश अवचार यांनी शासनाने कर्जमाफीवरील जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, तसेच येत्या 30 तारखेपूर्वी पुढील पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. या आंदोलनात जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? या शेतकऱ्यांना फसवी करणाऱ्या सरकारचं करायचं काय? या मोदी सरकारचं करायचं काय? निषेध असो, निषेध असो, फडणवीस सरकारचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस माफी आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची नाही, कुणाच्या बापाची नाही, कुणाच्या बापाची. भारतीय राष्ट्रीय कमी है, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी. या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफीच्या विषयावर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं की संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी आम्ही देऊ म्हणून, परंतु आज आपण जर पाहिलं असेल, जो शासनाने GR काढला त्याच्यामध्ये 2019ला ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना 50,000पर्यंत कर्जमाफी आणि अनेक त्याच्यात निकष लावलेले आहेत. उदाहरणार्थ दाखल झाले तर संस्थेचा, एखाद्या सहकारी संस्थेचा जर एखादा पदाधिकारी असेल तर त्याचं कर्जमाफी नाही, कोणी नोकरीवर असेल त्याचं कर्जमाफी नाही. ही फसवेगिरी या GRमध्ये दिसून आलेली आहे. याचा लाभ या GR नुसार जर म्हटलं तर 10 ते 15% लोकांना त्या ठिकाणी लाभ होईल. आणि म्हणून आमची या ठिकाणी या फडणवीस सरकारला विनंती आहे की आपण जो GR या ठिकाणी काढलेला आहे तो फसवा GR आहे आणि तो फसवा GR या ठिकाणी रद्द करावा. शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी, सरसकट कोणत्याही प्रकारची अट न राहताना ज्या पद्धतीनं मनमोहन सिंग सरकारने या देशातल्या सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी केली होती, त्याच धर्तीवर या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या जनतेची शेतकऱ्याची कर्जमाफी त्या ठिकाणी झाली पाहिजे, ही विनंती करण्याकरता या ठिकाणी आम्ही आलेला आहे. आणि जो GR आहे, जो फसवा GR आहे, त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही तो जाळून या ठिकाणी केलेला आहे. तो